कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, आपला टॉपिक जो आहे, काय सब्जेक्टचं नाव काय आपल्या, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, बरोबर आहे. आपण काल बघितलं की बुक किपिंग म्हणजे काय. आपण एक्झाम्पल बरेच घेतले होते की टाटा मोटर्सचं एक्झाम्पल घेतलं होतं. कार मॅन्युफॅक्चरिंग करेपर्यंत इंजिनियर वगैरे सायन्सचे लोक काम करणार, तिथून पुढे जे काय त्याचा हिशोब ठेवायचा आहे, सेल किती झाला, परचेस किती झाला, एक्सपेंडिचर काय काय केलं, या सगळ्यांचा हिशोब करणार कॉमर्सचे लोक, म्हणजे आपण अकाउंट जे शिकलेले आहेत ते. तर आपण टॉपिकला स्टार्टिंग केली होती, इंट्रोडक्शन बघितलं होतं. बुक किपिंगचा अर्थ बघितला होता आपण. बुक किपिंग मीन्स, बुक किपिंगचा अर्थ काय बघितला होता आपण. बुक किपिंग म्हणजे काय, काय करायचं बुक किपिंग मध्ये, आपण काय करतो, रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंगचा अर्थ काय होतो, नोंद ठेवणे. कशाची नोंद ठेवायची आपल्याला, रेकॉर्डिंग म्हणजे नोंद ठेवणे. कशाची नोंद ठेवायची, ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेस म्हणजे व्यवसाय, व्यवसाय, आणि ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार. व्यवसायांच्या व्यवहाराची आपल्याला नोंद ठेवायची. बुक किपिंग म्हणजे काय करायचं, आपल्याला व्यवसायाचे जे काही व्यवहार आहेत त्यांची नोंद ठेवायची. कशी नोंद, कुठं नोंद ठेवायची, इन द बुक्स ऑफ अकाउंट. अकाउंटसाठी तुम्ही जे काही बुक्स मेंटेन केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद ठेवायची. आणि कुठल्या पद्धतीने ठेवायची, इन सिस्टमॅटिक वेचा अर्थ काय सांगितला, पद्धतशीरपणे, शास्त्रशुद्ध पद्धतीने, बरोबर. म्हणजे सिम्पली काय करायचं तुम्हाला, बुक किपिंग म्हणजे तुमच्या व्यवसायाचे जे काही व्यवहार आहेत, म्हणजे तुम्ही माल विकला, खरेदी केला, लोकांची सॅलरी दिली, रेंट पेड केलं, भाडं दिलं, हे जे काही व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड करायचे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये. त्यानंतर बघितलं होतं आपण बुक किपिंग इज अन आर्ट और सायन्स. बुक किपिंग इज अन आर्ट और सायन्स. आर्ट म्हणजे काय, कला. सायन्स म्हणजे काय, शास्त्र. म्हणजे त्यांनी असं म्हणलं होतं आपल्याला की बुक किपिंग ही एक कला किंवा शास्त्र आहे. कशाची कला किंवा कशाचं शास्त्र आहे, ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग. सिस्टमॅटिकचा अर्थ आता आपण पद्धतशीरपणे, रेकॉर्डिंग म्हणजे नोंद करणे. त्यानंतर आणखी कशाची कला आहे ती, क्लासिफिकेशन, क्लासिफाईंग. क्लासिफाईंग म्हणजे काय बघितलं, वर्गीकरण करायचंय, नोंद करायची आहे, वर्गीकरण करायचंय. आणखी काय करायचंय, समरायझिंगचा अर्थ काय बघितलं होतं, समरायझिंग म्हणजे सारांश काढणे. म्हणजे थोडक्यात सिंपल समरी, सारांश अर्थ कळू, समरी त्याची. कशाचे, एवढं सगळं कशाचं करायचंय, रेकॉर्ड करायचे, क्लासिफाय करायचे, समरायझिंग करायचे. कशाचं करायचंय, ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय बघितला होता, आर्थिक व्यवहार. आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवायची आहे. त्यानंतर काय करायचंय, त्याचं क्लासिफिकेशन करायचंय, सेलचं ट्रान्झॅक्शन कुठलं, परचेसचं कुठलं, एक्सपेन्सेसचं कुठलं, त्याचं वर्गीकरण करायचंय. त्यानंतर त्याची समरी काढायची. म्हणजे वर्षभरात मी 100 लोकांकडून 10 कोटीचा माल खरेदी केला, वर्षाच्या शेवटी काय करणार, माझ्याकडे 10 कोटी रुपयाचा खर्च झाला माल खरेदी करण्यासाठी. म्हणजे त्याची समरी काढायची आर्थिक व्यवहारांची. त्यानंतर बिझनेस फॉर पर्टिक्युलर पिरियड, विशिष्ट कालावधीसाठी. पिरियड म्हणजे कालावधीसाठी, जो नॉर्मली असतो 1 वर्षांचा. ठीक आहे. नेक्स्ट काय बघितलं होतं आपण, बिझनेस एंटरप्राइजेस अँड अदर ऑर्गनायझेशन. एंटरप्राइजेसचा अर्थ सांगितला होता, बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजे व्यावसायिक संस्था, बिझनेस व्यवसाय संस्था. अँड अदर ऑर्गनायझेशन, इतर संस्था. ऑर्गनायझेशनचा अर्थ होतो संस्था. डील्स इन ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीचा अर्थ काय सांगितलं होता, क्रिया. अशा क्रियांमध्ये त्यांचा सहभाग असतो, विच इन्व्हॉल्व्स, ज्याच्यामध्ये समावेश आहे. इन्व्हॉल्व असणे म्हणजे समावेश असणे. यांचं बटन दाबा ना फक्त. इकडे लाव, चारी पण लावायचे, चारी लावले ना. म्हणजे व्यवसाय संस्था किंवा इतर संस्था अशा क्रियांमध्ये सहभागी आहेत, ज्याच्यामध्ये अशा क्रिया करतात ज्याच्यामध्ये एक्सचेंज. एक्सचेंजचा अर्थ काय सांगतो का, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. त्याच्यामध्ये देवाणघेवाण होती, कशाची, मनी और मनीज वर, पैसा किंवा पैशाच्या किमतीच्या वस्तूची त्याच्यामध्ये देवाणघेवाण होतीये. जसं की उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की परचेस ऑफ गुड्स. परचेस म्हणजे काय, खरेदी करणे. गुड्सचा अर्थ काय सांगितलं होता मराठीमध्ये, माल. सेल ऑफ गुड्स, सेल म्हणजे काय, विक्री. सेल्स म्हणजे काय, विक्री, मालाची विक्री करणे. त्यानंतर पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, काय खर्चांचे पैसे देणार तुम्ही, पेमेंट करणार. जसं की सॅलरी. सॅलरी म्हणजे काय, पगार, कामगारांचा तुमच्या पगार. रेंटचा अर्थ काय सांगितलं होता का, रेंट भाडं. रेंट म्हणजे भाडं. आणि इंटरेस्टचा अर्थ काय सांगितलं होता, इंटरेस्ट व्याज. म्हणजे सिम्पली त्यांना काय म्हणायचं आतापर्यंत, बुक किपिंग म्हणजे व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद ठेवायची आहे. कशी नोंद ठेवायची आहे, बोला, सिस्टमॅटिक वे, पद्धतशीरपणे ठेवायची आहे. त्यांनी असं नंतर म्हणलं होतं की बुक किपिंग एक शास्त्र आहे किंवा कला आहे, कला किंवा शास्त्र आहे.
कशाचं? रेकॉर्ड करण्याचं, क्लासिफिकेशन करण्याचं, समरायझेशन करायचं, हे सगळं कशाचं? आर्थिक व्यवहारांचं. म्हणजे आर्थिक व्यवहार नोंद करायची, त्याचं वर्गीकरण करायचं आणि त्याची समरी बनवायचं एक शास्त्र आहे बुक किपिंग म्हणजे. आता हा नॉर्मली आपण किती पिरियड साठी करतो? विशिष्ट कालावधी पण जो नॉर्मली 1 वर्षाचा असतो. म्हणजे प्रत्येक वर्षी वर्षाच्या वर्षाला तुम्ही हिशोब करणार. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की बिझनेस व्यवसाय संस्था ज्या आहेत त्या अशा काही ऍक्टिव्हिटी आहेत, काही क्रिया करतात ज्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होते. म्हणजे जसं की माल खरेदी केला म्हणजे त्याला पैसे द्यायला लागणार समोरच्या पार्टीला, माल विकला म्हणजे त्याच्याकडून आपल्याला पैसे मिळणार, किंवा काही खर्चांचं पेमेंट केलं, कामगाराचा पगार दिला त्याला पैसे द्यायला लागणार. बरोबर, त्याला म्हणायचं आर्थिक व्यवहार. त्यानंतर आपण बघितलं होतं, यानंतर आपण बघितलं होतं इम्पॉर्टन्स. बुक किपिंगचा अर्थ इथपर्यंत आता जे नवीन आले आज डायरेक्ट त्यांना थोडंसं समजायला वेळ लागेल, 1-2 दिवसामध्ये समजेल. ठीक आहे. त्यानंतर बुक किपिंगचा अर्थ म्हणजे सिम्पली काय सांगायचे त्यांना, तुमच्या व्यवसायाचे जे काही आर्थिक व्यवहार होणार आहेत त्यांची नोंद ठेवायची आहे तुम्हाला. बरोबर, कशी नोंद ठेवायची? आपण सिस्टमॅटिक वे मध्ये पद्धतशीरपणे ठेवायची. त्यानंतर त्यांना म्हणायचे की बुक किपिंग एक कला किंवा शास्त्र आहे व्यवसायाचे व्यवहार नोंद ठेवण्याचं, त्याचं क्लासिफिकेशन करण्याचं, त्याची समरी करण्याचं. बरोबर आहे. आता त्यानंतर बघितलं होतं आपण इम्पॉर्टन्स. ह्या बुक किपिंगचं महत्व काय? इम्पॉर्टन्सचा अर्थ काय होतो? महत्व काय? बुक किपिंगचं महत्व आहे. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग काय महत्वाची बुक किपिंग? तर पहिलं महत्व त्याचं होतं रेकॉर्ड. रेकॉर्डचा अर्थ काय सांगितलं आता? नोंद. नोंद होती, हे कसं महत्व आहे बुक किपिंगचं? तर त्यांनी काय सांगितलं होतं? इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन. कुणालाही शक्य नाहीये काय? टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन. रिमेंबरचा अर्थ होतो लक्षात ठेवणे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला शक्य नाहीये की व्यवसायातले सगळे व्यवहार डोक्यात ठेवायचे, लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. मग बुक किपिंग काय मदत करतो तुम्हाला? बट बुक किपिंग मेंटेन्स. बुक किपिंग मेंटेन करतं. मेंटेन करणे म्हणजे जतन करणे, ठेवणे. रेकॉर्ड्स ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शनचा अर्थ आता सांगितलं. काय बोला एकदा परत? शब्दांचे अर्थ सांगा म्हणजे लक्षात राहतील. नवीन सब्जेक्ट आहे त्यामुळे जरा शब्द नवीन येणार आहे. ठीक आहे. एक थोडेसे 5-6 लेक्चर, 8 दिवस होईपर्यंत तुम्हाला थोडं नवीन नवीन वाटेल, कारण सब्जेक्टच नवीन आहे. एकदा हे सगळं रुटीन मध्ये आलं की नंतर काही वेगळं वाटणार नाही. ठीक आहे. ट्रान्झॅक्शनचा अर्थ सांगा व्यवहार. आता तुम्हाला नोट्स आणखी दिलेल्या नाहीयेत, एक 2-3 दिवसानंतर जरा रुटीन झाले की तुम्हाला नोट्स तुमचे मिळून जातील. ठीक, याच नोट्स तुम्हाला भेटून जातील. ट्रान्झॅक्शनचा अर्थ बघितला, व्यवहार म्हणजे बुक किपिंग काय करतं? मेंटेन करतं म्हणजे जतन करतं. रेकॉर्ड म्हणजे नोंद ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन, सगळ्या व्यवहारांची नोंद ठेवतं. पण कशी नोंद ठेवतं? परमनंटलीचा अर्थ काय होतो? परमनंट म्हणजे काय? कायमस्वरूपी. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी. बुक किपिंग काय करतं? व्यवसायाच्या व्यवहारांची कायमस्वरूपी नोंद करतं आणि सिस्टमॅटिकली पण करतं, पद्धतशीरपणे पण करतं. म्हणजे जी शास्त्रशुद्ध पद्धत आहे अकाउंटन्सीची, त्या पद्धतीने पण याची नोंद ठेवतात. आणि कुठं? इन द बुक्स ऑफ अकाउंट. तुम्ही अकाउंटसाठी जे काही बुक्स बनवले त्याच्यामध्ये व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद करतं. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, हा त्याचा फायदा आहे. समजलं? दुसरा फायदा होता फायनान्शियल इन्फॉर्मेशनचा अर्थ सांगितला होता. काय बरं सांगा? आहे लक्षात? फायनान्शियलचा अर्थ आर्थिक आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती. मी काल जे विचारलं होतं, प्रत्येक बिझनेसमॅन व्यवसाय कशासाठी करतो? प्रॉफिट कमावण्यासाठी करतो, नफा मिळवण्यासाठी करतो. तर बुक किपिंग काय करतं? तुम्हाला काय ठराविक तुमच्या व्यवसायाची माहिती पुरवतो. जसे की कुठली कुठली? बुक किपिंग इज युजफुल. युजफुलचा अर्थ होतो फायदेशीर आहे, उपयुक्त आहे किंवा फायदेशीर आहे. कशासाठी फायदेशीर आहे? टू गेट इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मिळवण्यासाठी. कशाची माहिती पाहिजे तुम्हाला? रिलेटेड टू, कशाच्या संबंधित? प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय? या प्रॉफिट म्हणजे काय? नफा. लॉस म्हणजे तोटा, म्हणजे व्यवसायात नफा झालाय का तोटा झालाय ह्याची माहिती. ऍसेट्सचा अर्थ काय सांगितलं होता का? लक्षात? ऍसेट्स म्हणजे मालमत्ता. मालमत्ता म्हणजे काय? तुमच्या बिझनेसची काही बिल्डिंग असेल, प्रॉपर्टी. इन शॉर्ट प्रॉपर्टी. बिल्डिंग असेल, तुमच्याकडे मशिनरी असेल, या सगळ्या झाल्या तुमच्या मालमत्ता. ठीक आहे. लायबिलिटीजचा अर्थ काय होतो? लायबिलिटीजचा अर्थ काय सांगितला होता? देणी. देणी म्हणजे काय? आपण ज्यांना पैसे द्यायचे ते त्यांना म्हणतो आपण देणी. म्हणजे उदाहरणार्थ बँकेचं लोन. आपण जर बँकेकडून लोन घेतलं तर आपल्याला बँकेला पैसे द्यायचे परत. म्हणजे व्यवसायाचे जे देणी कधी आहेत, आपल्याला कोणाला पैसे द्यायचे? आपण जर उधारीवरती माल खरेदी केला असेल तर त्यांना किती पैसे द्यायचे ह्याची माहिती मिळते. इन्व्हेस्टमेंटची पण माहिती मिळते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक. त्यानंतर बघितलं होतं आपण स्टॉक. स्टॉकचा अर्थ काय होतो? स्टॉक म्हणजे काय? बोला. साठा. मालाचा साठा. आपल्या व्यवसायात किती रुपयाचा स्टॉक शिल्लक आहे? माल साठा किती रुपयाचा आहे आपल्याकडं? मालाचा साठा किती? एक्सेट्रा म्हणजे आणखी माहिती मिळते.
ऍट एनी गिव्हन टाइम म्हणजे कुठल्याही वेळी. दुसरा फायदा बघितला होता आपण की व्यावसायिकाला जी आर्थिक माहिती पाहिजे असती, जसं की नफा आहे का तोटा आहे, मालमत्ता कुठल्या आहेत व्यवसायाकडे, त्यांची देणेदारी काय काय आहे, बरोबर, आपल्याकडे स्टॉक किती रुपयाचा शिल्लक आहे, आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, ही सगळी माहिती तुम्हाला बुक किपिंग पुरवतं. त्यानंतरचा पॉईंट बघितला होता आपण डिसिजन मेकिंग म्हणजे काय. डिसिजनचा अर्थ काय होतो, निर्णय घेणे, म्हणजे निर्णय घेण्यात तुम्हाला मदत करतं. म्हणजे मी काल एक एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला, तुमचे ऑलरेडी 4 शॉप आहेत, 4 शोरूम आहेत एकाच वस्तू, समजा कारचे 4 शोरूम आहेत तुमचे, आणि तुम्हाला माहिती की 4ही शॉपमध्ये लॉसमध्ये चाललोय मी, तर तुम्ही 4 शॉप चालू ठेवसाल का त्यातले 2 बंद करणार, म्हणजे तुम्ही आणखी वाढवणार का त्यातले आहे ते कमी करायचं बघणार, आहे ते कमी करायचं बघणार, कारण लॉसमध्ये चाललाय बिझनेस. त्याच्या विरुद्ध उदाहरण तुमचे 4 शॉप आहेत, सगळेच्या सगळे प्रॉफिटमध्ये आहेत, तर शॉप प्रॉफिटमध्ये आहेत, तर तुम्ही वाढवणार 4 का 4 मधले काही कमी करणार, वाढवणार. म्हणजे तुम्हाला हे जे निर्णय घ्यायचे ते व्यवसाय वाढवायचा का कमी करायचा हे कशातून कळणार, प्रॉफिट झालंय का लॉस झालंय कशातून कळणार, आपल्याला बुक किपिंग मधून कळणार. ठीक आहे, बघा काय दिलंय, बुक किपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन. बुक किपिंग प्रोव्हाइड करतं म्हणजे पुरवतं, प्रोव्हाइड करणे म्हणजे पुरवणे काय, फायनान्शियलचा अर्थ आता सांगितलं आर्थिक, आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, कुणाला, टू बिझनेसमॅन. बिझनेसमॅन म्हणजे कोण, व्यावसायिक, व्यवसाय करणारे व्यक्ती. फॉर डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवतं, जसं की कुठले निर्णय, एक्सपान्शन ऑफ बिझनेस. एक्सपान्शनचा अर्थ काल सांगितलं होतं वाढ करणे, म्हणजे 4 शोरूम आहेत तुम्ही 8 केले, 4 शॉप आहेत ते वाढवून 2 केले, 3 केले, म्हणजे वाढवले त्याच्यामध्ये, ते त्याला माहिती एक्सपान्शन. आणि क्लोजरचा अर्थ का, तो क्लोज म्हणजे बंद करणे, म्हणजे तुमचा जर व्यवसाय लॉस मध्ये चाललाय तर तुम्ही बंद करायचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बुक किपिंग मधूनच माहिती घ्यायला लागणार. व्यवसायाचा किती सेल आहे, किती लॉस मध्ये चाललाय, किती प्रॉफिट मध्ये, त्याच्या आधारेच तुम्ही ठरवू शकता व्यवसाय वाढवायचा का बंद करायचा. ठीक आहे, त्यानंतर बघितलं होतं आपण कंट्रोलिंग. कंट्रोलचा अर्थ काय होतो, व्यवसायामध्ये काय चाललंय, किती रुपयाचा खर्च होतोय आपला, बाकीच्यांचा खर्च किती होतोय, याच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुमच्याकडे माहिती अवेलेबल पाहिजे सगळी. म्हणजे मी काल एक उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला, नॉर्मली कार बनवायला 8 लाख रुपये लागले पाहिजे, असं तुमचं मार्केट मधला अंदाज आहे की 8 लाख रुपयात तुमची कार तयार व्हायला पाहिजे. पण माझ्या फॅक्टरीमध्ये कार बनवण्यासाठी मला 9 लाख रुपये लागते, ते 8 लाखात कार तयार व्हायला पाहिजे पण माझ्याकडे 9 लाख रुपये लागते ते. म्हणजे माझा बिझनेस व्यवस्थित चाललाय का प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. 1 लाख रुपये खर्च जास्त करतोय मी, म्हणजे मला काय निर्णय घ्यायला पाहिजे की हे 1 लाख रुपये जो माझा एक्स्ट्रा खर्च आहे, लॉस आहे, तो कमी कसा करायचा. म्हणजे हा निर्णय मला कंट्रोल करायला लागेल, त्या 1 लाख रुपयाचा लॉस कुठे होतं त्याच्यावर कंट्रोल करायला लागेल. मग ते कंट्रोल करण्यासाठी माहिती कुठून मिळणार आहे मला, तर बुक किपिंग मधून. बुक किपिंग म्हणजे दुसरं काही नाही, नवीन आलेल्या मुलांसाठी तुमचं जे व्यवसायाचा व्यवहार आहे त्याची नोंद ठेवणार. तुम्ही बघितलं असेल नॉर्मल बिझनेसमन, छोटा किराणा दुकानदार वगैरे, तुम्ही बघता त्याच्याकडे रजिस्टर असतं, तो रजिस्टर मध्ये लिहून ठेवतो, गणेशला 5,000चा माल दिला, गणेशने 2 तारखेला 3,000 रुपयाची रोख रक्कम आणून दिली, बरोबर आहे, हे बघितलंय, त्यालाच अकाउंट मध्ये बुक किपिंग म्हणायचं. फक्त ही झाली आपली छोट्या लोकांची पद्धत. हे बुक किपिंग म्हणजे सगळ्या मोठ्या व्यावसायिकांसाठी, म्हणजे तुमचे रतन टाटा, जिओ, अंबानी वगैरे सगळे हीच जी पद्धत आहे व्यवसायाची व्यवहाराची नोंद ठेवण्याची, पण ती शास्त्रशुद्ध पद्धत आहे, त्याला माहिती बुक किपिंग. ही झाली आपली अडाणी पद्धत म्हणा किंवा गावठी पद्धत म्हणा, आणि तीच शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या नियमांवरती आधारित जी पद्धत आहे त्याला माहिती बुक किपिंग. कळायला बुक किपिंग, मी प्रत्येक वेळा म्हणतोय तर बुक किपिंग नवीन मुलांना कळायला नसेल. बुक किपिंग म्हणजे दुसरं काय नाही, व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद ठेवायची. ठीक आहे, कंट्रोलिंग बघत होतो आपण. बुक किपिंग एनेबल्स, एनेबलचा अर्थ होतो शक्य करणे, एनेबल्स म्हणजे शक्य करतं काय. एक्झिक्युटिव्हचा अर्थ सांगितलं तर ऑफिसर, ऑफिसर म्हणजे अधिकारी वर्ग, कंपनीतला जो अधिकारी वर्ग आहे त्यांना. एक्झिक्युटिव्ह ऑफ बिझनेस, व्यवसायातले जे अधिकारी आहेत त्यांना. टू कंट्रोल द ऍक्टिव्हिटीज, ऍक्टिव्हिटीचा अर्थ होतो क्रिया किंवा कार्य, तुमच्या व्यवसायाचे जे काही क्रिया चालल्यात, कार्य चालले, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. म्हणजे मी उदाहरण सांगितलं इथं की मला 1 लाख रुपये गाडी मागे जास्त खर्च येतोय, म्हणजे माझ्या व्यवसायात काहीतरी प्रॉब्लेम आहे, एक तर आम्ही मटेरियल व्हायला घालवतोय किंवा काहीतरी फ्रॉड चालू आहे, म्हणजे याच्यावरती जर मला नियंत्रण आणायचं असेल तर मला बुक किपिंग मधून माहिती घेतली पाहिजे. ठीक आहे, आणि इव्हिडन्स एक पॉईंट बघितला होता आपण. इव्हिडन्सचा अर्थ काय बघितला होता, पुरावा. इव्हिडन्स म्हणजे पुरावा. तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला काल, एक एक्झाम्पल दिलं होतं. मी समजा ए ला माल दिला 5 लाख रुपयांचा, ए म्हणला की 1 महिन्यानंतर तुम्हाला पेमेंट देतो, हे म्हणला की 1 महिन्यानंतर पेमेंट देतो. मी त्याला आज माल दिला, तो 1 महिन्याने मला पेमेंट देणार आहे. 1 महिन्यानंतर जो तुम्हाला म्हणला की तुम्ही मला मालच दिला नाही, पैसे कशाचे द्यायचे, तर त्यावेळेला मी बुक किपिंग मध्ये माझ्याकडे जी नोंद ठेवली आहे, जे बिल बनवलंय माल विकल्याचं, त्याच्यात सही घेतली की तुला मटेरियल मिळालं, हे जी मी नोंद ठेवलेली आहे ते मी कोर्टात पुरावा म्हणून देऊ शकतो, बरोबर आहे. याला मी मटेरियल दिलं पण हा पैसे देत नाही, कोर्ट विचारणार पुरावा काय, तर माझ्याकडे जी नोंद केलेली आहे ती मी कोर्टात पुरावा म्हणून देऊ शकतो. हा एक फायदा आहे बुक किपिंगचा. बिझनेसमन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स,
म्हणजे आर्थिक पुरावा आवश्यक आहे व्यावसायिकाला. कधी टू बी प्रोड्यूस म्हणजे सादर करणे. प्रोड्यूसचा अर्थ होतो सादर करणे. कुठं? इन द कोर्ट ऑफ लॉ, कोर्टामध्ये. कुठल्या केसमध्ये? इन केस ऑफ डिस्प्यूटचा अर्थ काल काय सांगितलं होता? मतभेद किंवा वादविवाद. मतभेद किंवा वादविवाद म्हणजे तुमचा कुणासोबत तरी वाद चालू आहे व्यवसायाच्या रिलेटेड, तर तुम्हाला कोर्टात पुरावा म्हणून तुम्ही बुक किपिंगचं तुमच्या रेकॉर्ड देऊ शकता. ठीक आहे. आणि शेवटचा पॉईंट होता टॅक्स लायबिलिटी. टॅक्सचा अर्थ काल काय सांगितलं होता? कर. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटला किती टॅक्स भरायचे, ते जीएसटी किती भरायचा आहे, इन्कम टॅक्स किती भरायचा आहे. तर जीएसटी मी तुम्हाला काल सांगितलं होतं सेल्स वरती डिपेंड आहे जीएसटी. तुमच्या व्यवसायाची विक्री किती आहे त्याच्यावरती आधारित आहे की तुम्ही जीएसटी किती भरणार. आणि खरेदीवरती पण आधारित असतो, परचेस वरती पण आधारित असतो. तर जीएसटी कन्सेप्ट वेगळी आहे. तुम्हाला 11वी मध्ये आहे जीएसटी पुढं. तर मी व्यवसायाचा माल किती विकला हेच जर मला माहिती नसेल तर मी जीएसटी किती भरायचं ठरवू शकतो का? नाही. मग माल किती विकला हे कुठून कळणार मला? मी जी नोंद ठेवतोय व्यवसायाच्या व्यवहारांची त्यातून कळणार. तेच त्यांनी म्हणलंय की व्यावसायिकाला किती टॅक्स भरायचा आहे हे कळण्यासाठी बुक किपिंग फायदेशीर आहे. ठीक आहे. बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट म्हणजे शोधणे. टॅक्स लायबिलिटीज. लायबिलिटीचा अर्थ वरती सांगितला देणे. टॅक्स किती भरायचा आहे ते शोधण्यासाठी बुक किपिंग हे महत्वपूर्ण आहे. जसं की टॅक्सचे काही प्रकार सांगितले त्यांनी, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, जीएसटी. हे सगळं आता तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये. इन्कम टॅक्सचा अर्थ होतो आयकर. आयकर म्हणजे तुमचा जो काही इन्कम आहे, प्रॉफिट आहे, त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो. प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही जे काय घरपट्टी पाणीपट्टी वगैरे भरता ना, घरपट्टी नॉर्मली, त्याला याचा प्रॉपर्टी टॅक्स. आणि जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स तुम्ही ज्या वेळेला कधी जर मोबाईल खरेदी केला किंवा लॅपटॉप वगैरे खरेदी केला, काही जरी वस्तू खरेदी केली तर तुम्ही बघितलं असेल बिल, तर त्या बिलामध्ये तुम्हाला जीएसटी लागलेला असतो. तर हा जीएसटी किती भरायचा हे सरावण्यासाठी पण बुक किपिंग गरजेचं आहे. समजलं? इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता आपल्याला पॉईंट बघायचं युटिलिटी. युटिलिटीचा अर्थ होतो उपयोगिता. युटिलिटी म्हणजे काय? उपयोगिता. इथं बघितलं आपण महत्व. बुक किपिंग का महत्वाचं आहे? आता बघायचं उपयोगिता म्हणजे कुणाला कसा फायदा होतो, त्याचा कसा वापर करतात. उपयोगिता बुक किपिंगचा काय फायदा आहे? ओनर मालकाला. मालकासाठी बुक किपिंगचा काय फायदा आहे बघा. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट म्हणजे व्यावसायिक शोधून काढू शकतो. फाइंड आउट म्हणजे शोधणे. काय शोधू शकतो? प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय? नफा. व्यावसायिकाला नफा झालाय का तोटा झालाय कळण्यासाठी नोंद ठेवली पाहिजे व्यवहारांची. त्याच्यातून तो नफा झालाय का, लॉस मध्ये चाललाय का बिझनेस, तोटा झालाय का. ऍसेट्स वरतीच बघितले. ऍसेटचा अर्थ काय सांगितला? मालमत्ता. माझ्या व्यवसायाकडे मालमत्ता किती आहे. लायबिलिटीचा अर्थ काय सांगितला? देणी. देणी म्हणजे पैसे कुणाला किती द्यायचे ते. ऑफ एंटरप्राइजेस. एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय. ऍट एनी टाइम म्हणजे कुठल्याही वेळी जरी तुम्हाला बघायचं असेल की मला किती प्रॉफिट झालाय, लॉस किती झाला, लॉस झाला असेल तर किती झाला, माझ्या व्यवसायाकडे मालमत्ता किती आहेत किंवा मला पैसे किती द्यायचे लोकांना, हे व्यवसायिकाला माहिती मिळते. म्हणून व्यावसायिकासाठी उपयोग त्याची अशा प्रकारे ओनरसाठी, मालकासाठी. मॅनेजमेंटचा अर्थ काय होतो? मॅनेजमेंट व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन करणारे जे लोक आहेत, सीईओ, सीएफओ वगैरे ऐकले. सीईओ वगैरे असतो कंपनीमध्ये, मॅनेजर, सीईओ, चेअरमन वगैरे, यांना एकंदरीतपणे व्यवस्थापन म्हणतात. नॉर्मली त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतात. बरोबर आहे का? असं ऐकलंय का शब्द? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, व्यवस्थापन मंडळ, संचालक मंडळ किंवा व्यवस्थापक मंडळ म्हणतात त्याला. मॅनेजमेंटला कसं फायदेशीर आहे बुक किपिंग? मॅनेजमेंटला काय उपयोगिता आहे त्याची? इथं बघितलं तुम्ही जर ही टीम दिसती का बरोबर त्यांची, हे मॅडम सगळ्या स्टाफला ब्रीफिंग करते, माहिती देते, काहीतरी मीटिंग चालू आहे त्यांची. बरोबर आहे. मग मॅनेजमेंटला कसा फायदा आहे? किंवा इथे आणखी एक चित्र दिले की प्लॅन. प्लॅन म्हणजे काय? तुम्हाला काय करायचं भविष्यात, माझा व्यवसाय किती आहे, व्यवसाय वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे, उपाययोजना थोडक्यात व्यवसायासाठी. मॅनेजमेंटला कसं उपयोगी आहे बघा. मॅनेजमेंट ऑफ एन एंटरप्राइजेस कॅन प्लॅन. प्लॅन म्हणजे काय? योजना करणे. योजना करू शकतं. टेक डिसिजन्स. टेक डिसिजन्स म्हणजे काय? निर्णय घेऊ शकतं. अँड कंट्रोल. कंट्रोल म्हणजे काय? नियंत्रण करू शकतं. व्यवस्थापन मंडळ जे आहे ते तुम्ही प्लॅन करू शकता म्हणजे योजना बनवू शकता. डिसिजन म्हणजे निर्णय घेऊ शकता. आणि कंट्रोल म्हणजे त्याच्यावरती नियंत्रणही करू शकता. काय? ओव्हरऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणजे सगळ्या ज्या तुमच्या व्यवसायाच्या क्रिया आहेत त्याच्यावरती तुम्ही निर्णय घेऊ शकता, योजना बनवू शकता किंवा नियंत्रणही ठेवू शकता बुक किपिंगच्या आधारे. ठीक आहे. इन्व्हेस्टरचा अर्थ काय होतो? इन्व्हेस्टर. इन्व्हेस्ट करणे म्हणजे काय? इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक. इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार. गुंतवणूकदार म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, फायनान्सर शब्द ऐकला? फायनान्सर ज्याच्याकडे पैसे आहेत तो आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवतो त्याचे. बरोबर आहे. आपल्याला व्यवसाय करण्यासाठी पैशाची मदत करतो, त्याला व्हायचं गुंतवणूकदार.
तुम्ही जर चित्र बघितलं असेल तर या माणसाकडे ढिगभर पैसे आहेत, त्याला ते गुंतवायचे आहेत कुठल्या तरी व्यवसायात. आता मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल विचारतो. मी व्यवसाय चालू केला होता 2010 मध्ये. आत्ता माझा व्यवसाय चालू आहे लॉस मध्ये. माझा कंपनी लॉस मध्ये 50 लाख रुपयाचा लॉस आहे मला. आणि मी तुम्हाला जर म्हणलं समजा तुमच्याकडे पैशाची काही कमी नाही, मी तुम्हाला म्हणलं मी 2010 मध्ये व्यवसाय चालू केला, आता 2022 चालू आहे, 12 वर्षानंतर माझा व्यवसाय 50 लाख रुपये लॉस मध्ये, आणि मी तुम्हाला म्हणतोय माझ्या व्यवसायामध्ये 5 कोटी रुपये गुंतवा. लावणार का तुम्ही 5 कोटी रुपये? लावणार? 5 कोटी रुपये देणार का असतील तुमच्याकडे? तर नाही देणार. ह्याच्या विरुद्ध एक्झाम्पल सांगतो. 2010 मध्ये व्यवसाय चालू केलाय, आता 12 वर्ष झाली ते, आणि माझा व्यवसायाला 2 कोटी रुपयाचा प्रॉफिट झालाय मागच्या वर्षी. 2 करोडचा प्रॉफिट झालाय. आणि मी तुम्हाला म्हणतोय की मला व्यवसाय वाढवायचा आहे, मला 5 कोटी रुपये माझ्या व्यवसायात लावा. माझा व्यवसाय आता 2 कोटी रुपये प्रॉफिट मध्ये आहे. मी तुम्हाला म्हणतोय की मला 5 कोटी रुपयाची गुंतवणूक करा माझ्या व्यवसायात. करणार का नाही करणार? करणार का? कारण व्यवसाय प्रॉफिट मध्ये आहे. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार. म्हणजे तुम्ही असं नका पकडू की 2 कोटी प्रॉफिट आणि मी 5 कोटी लावतोय. कॅपिटल नेहमी जास्तच असतं, बरोबर आहे. माझा व्यवसाय प्रॉफिट मध्ये, तुम्ही कशावरून ठरवलं की याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे? माझा व्यवसाय जर चांगला चाललाय, नफ्यामध्ये, तर तुम्ही पैसे लावणार. आणि माझा व्यवसाय जर लॉस मध्ये असेल तर तुम्ही पैसे द्यायला नाही म्हणताय. पण हा प्रॉफिट आहे का लॉस आहे हे कशावरून कळणार? बुक किपिंग मधून कळणार. असा गुंतवणूकदाराला त्याचा फायदा आहे बघा. इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन. योग्य निर्णय घेऊ शकतो तो. प्रॉपर म्हणजे योग्य निर्णय घेऊ शकतो गुंतवणूकदार. कशाचा निर्णय घ्यायचा आहे? वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. इन्व्हेस्ट म्हणजे काय? गुंतवणूक करणे. याच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची का नाही करायची याचा निर्णय तो घेऊ शकतो. इन्व्हेस्टर हॅज अ फंड्स. फंड्स म्हणजे पैसा. गुंतवणूकदाराकडे पैसा आहे. इथं तुम्ही जर बघितलं त्याच्याकडे पैसा भरपूर आहे. विच ही इज विलिंग टू इन्व्हेस्ट. विलिंग म्हणजे इच्छा असणे. गुंतवणूकदार कामच हे करतात की त्यांच्याकडे पैसे. तुम्ही नॉर्मली आता असे शो बघत नसतात. शार्क टँक वगैरे टीव्हीला आता शो येत होता, बघितलाय कोणी? शार्क टँक सोनीवरती लागत होता, सोनीवरती. शार्क टँक वगैरे जर घरी गेल्यानंतर तर बघा, सोनी आपला हिंदी सोनी चॅनल आहे ना, इंडियन आयडल वगैरे लागतं, त्या चॅनलवरती शो होता शार्क टँक म्हणून. तर ती शार्क टँक थीम अशी होती की जे जे पैशावाले लोक आहेत तिथं तुम्ही जायचे, बिझनेस आयडिया सांगायची त्यांना. मी असा बिझनेस चालू करतोय, पुढच्या 5 वर्षात एवढा प्रॉफिट होईल, मला एवढ्या रुपयांची मला गुंतवणूक गरजेची आहे, मी तुम्हाला एवढ्या टक्केवारी देईल. मग त्यांना जर बिझनेस मॉडेल पटलं तर ती लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत होते. म्हणजे गुंतवणूकदारांचं कामच आहे की जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची. मग तुम्ही कुणालाही पैसे देणार का? तो व्यवसाय तसा पाहिजे, बरोबर. मग तुम्ही गुंतवणूक करायची का नाही करायची कशावर ठरवणार? की प्रॉफिट चाललाय, लॉस चाललाय, किती मालमत्ता आहे व्यवसायाकडे. जर कर्जच 5 कोटीचं आहे माझ्याकडं, माझ्यावरती 5 कोटीचं 50 कोटीचं कर्जच आहे माझ्या व्यवसायावरती, तर तुम्ही विचार करणार पैसे देताना मला? ऑलरेडी कर्जात या. तुम्हाला एक कळणार कशावरून? बुक किपिंग मधून कळणार. असा गुंतवणूकदाराला फायदा आहे. कस्टमरला काय फायदा आहे? ग्राहकाला. कस्टमर म्हणजे ग्राहक. ग्राहकाला काय फायदा आहे? दोन सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही नॉर्मली जर समजा तुम्हाला वॉच वगैरे किंवा मोबाईलचं एक्झाम्पल घ्या, तुमच्या जास्त जवळचा मुद्दा आहे. मोबाईल घ्यायचा तुम्हाला, तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम नाहीये काय? घरच्यांनी सांगितले कुठला पाहिजे तो घे, कुठला मोबाईल घेणार? घरच्यांनी सांगितले की ब्लँक चेक दिला किंवा हातात पैशाचे 2 लाख रुपये दिले हातात तुमच्या, किंवा सांगितलं दुकानदाराला जाऊन माझं नाव सांग, कुठला पाहिजे तो मोबाईल घेऊन ये, कुठला मोबाईल घेऊन येणार? बोला. बाकीचे घेणार नाही मोबाईल. कुठला घेणार? आयफोन 13 प्रो वगैरे घेणार, बरोबर आहे. आणखी एक एक्झाम्पल विचारतो. परत घरचे खुश आहेत तुमच्या, घरच्यांनी सांगितले की तुम्हाला जा तुम्हाला पाहिजे ते कंपनीचा वॉच घ्या, वॉच, घड्याळ, जे पाहिजे ते घ्या. कुठलं घेणार घड्याळ? घड्याळ वगैरेचे तुम्हाला जास्त कंपनी माहिती. कुठलं? टायटन वगैरे तर रेग्युलर झालं. रॅडो वगैरे ऐकले का? ते रॅडो ऐकलं? तुम्हाला माहिती असलेली गोष्ट घेऊ आपण. हा, रोलेक्स वगैरे या कंपनी ह्याच्यामधल्या. ठीक आहे, सिंपल आणखी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही समजा जर 12वीला तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाले आणि घरच्यांनी सांगितले तुला कार गिफ्ट करायची आहे, चॉईस तुझी, ज्या पाहिजे ती कार जाऊन घेऊन तू शोरूमला जाऊन घेऊन ये. कुठली कार घेणार? कुठली कार घेणार? बोला. अरे बोला की. एवढी ऑफर चांगली तुम्हाला पाहिजे ती घे, तुम्हाला नाव नाही सुचत आहे, कुठली कार घेणार? एक एक्झाम्पल सांगा, हे शेवटचं एक्झाम्पल आहे. कुठली कार घेणार सांगा, म्हणजे मला माझा पॉईंट संपवायचा इथं. कॅरियर तर कालच झाली. बोला. कारची नाव पण नाही माहिती. BMW, फॉर्च्युनर, BMW, ऑडी, जॅग्वार. लय लांब गेलं का? एवढं नाही देणार, ठीक आहे, पण ऍझ्युम करतोय आपण जस्ट, बरोबर आहे. BMW,
म्हणजे मला काय सांगायचं, तुम्हाला जर घरच्यांनी सांगितलं किती पाहिजे तेवढे पैसे घ्या आणि कार घ्या, तुम्ही कोण नॅनो घ्यायला जाईल? जाणार का घ्यायला? नाही जाणार. तुम्ही काय करणार की व्यवसाय त्या फील्ड मधला चांगला बिझनेसमॅन कोण आहे? आता तुमचं जरा थोडंसं एज लहान असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी जास्त माहित नाहीयेत. पण तुम्ही काय करता नॉर्मली किंवा साधं उदाहरण जरी घेतलं, आपलं लोकल मार्केट मधलं जरी एक्झाम्पल घेतलं, तुम्ही कपड्याचं दुकान आळंदीमध्ये 50 कपड्याचे दुकान आहेत. तुमचं एक ठराविक दुकान असतं त्याच्यातच जाता तुम्ही, बरोबर आहे का? ज्या व्यवसायाचा समजा 10 बाय 10चा छोटा बिझनेस आहे, कपड्याची व्हरायटी वगैरे नाहीये, तिथं जाता का तुम्ही? मोठं दुकान आहे जिथं व्हरायटी भरपूर आहे त्या ठिकाणी जाता, बरोबर आहे? म्हणजे कस्टमरला काय पाहिजे, व्यवसाय किती व्यवस्थित चालू आहे त्याचा. कस्टमर कुठलीही वस्तू घेताना काय बघतो, तो व्यवसाय कसा आहे, बरोबर आहे? आणि व्यवसाय नॉर्मली चांगला असण्याचं काय प्रमाण आहे, तो व्यवसाय जर प्रॉफिट मध्ये असेल तर चांगला आहे. म्हणजे कस्टमरला कुणाकडून खरेदी करायची, कुणाकडून नाही खरेदी करायची. नॉर्मली कस्टमर म्हणून काय बघतो आपण, व्यवसाय चांगला असेल, त्याच्याकडे जर वस्तू चांगल्या असतील, तो व्यवसाय वाढतोय दिवसेंदिवस, तर तुम्ही त्याच्याकडून खरेदी करणार, बरोबर आहे? म्हणजे ग्राहक पण काय बघतो, व्यवसाय कसा आहे तर खरेदी करतो. मग कस्टमरला पण फायदेशीर आहे खरेदी करायचं का नाही करायचं. कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. आणखी एक एक्झाम्पल देतो. आपण काल जे एक्झाम्पल घेतलं तेच एक्झाम्पल घेऊ. रतन टाटा कार बनवायचं काम करतात, बरोबर आहे? आता रतन टाटांना नवीन मॉडेल आणलंय त्यांना 1000 कारसाठी मटेरियल पाहिजे. 1000 कारसाठी त्यांना मटेरियल पाहिजे, बरोबर आहे? आता यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक पुण्यामधला मोठा डीलर आहे, त्याचा जो बाकीच्या कार कंपन्यांना महिंद्राला वगैरे सप्लाय करतोय, आणि एक समजा आपल्या आळंदीमधला सप्लायर आहे, जो तोच मटेरियल विकतो, तेच काम करतो, बरोबर आहे? एक आळंदीमधला लोकल सप्लायर आहे, छोटं शॉप वगैरे, आणि एक पुण्यातला डीलर आहे. आता जर रतन टाटांना जर ऑर्डर द्यायची आहे, तर रतन टाटा पुण्यातला जो मोठा व्यावसायिक आहे त्याला ऑर्डर देतील का आपल्या आळंदीतल्या छोट्या दुकानदाराला ऑर्डर देतील? पुण्यातल्या मोठ्या व्यावसायिकाला ऑर्डर देतील, कारण त्यांना माहिती आहे माझी जेवढी गरज आहे तो हा पूर्ण करू शकतो, बरोबर आहे? कारण रतन टाटाला जर 1000 गाड्यांचं मटेरियल द्यायचंय, माझ्याकडे पण पैसे पाहिजे ते मटेरियल खरेदी करायला, त्याच्यावरती काम करायला, बरोबर आहे का? कारण मला पण त्याच्यात कंपनीत आणून प्रोसेस करायची, कामगार लावायचे, माझ्याकडे तेवढी मोठी फॅक्टरी पाहिजे. म्हणजे कस्टमर जो आहे या केसमध्ये रतन टाटा कस्टमर आहेत. रतन टाटा काय विचार करणार, माझी जी गरज आहे पूर्ण करण्याची क्षमता आहे का पुढच्या सप्लायर मध्ये, तर त्याला ऑर्डर देणार. ते समजलं? म्हणजे कोणाकडून खरेदी करायचं नाही करायचं हे व्यावसायिकाला, हे कस्टमरला ठरवता येतं. कशावरून? त्याची आर्थिक स्थिती बघून. फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती. ही कॅन बी ॲश्युअर्ड. ॲश्युअर्डचा अर्थ होतो खात्री बाळगणे. इथं आलो होतो आपण. ही कॅन बी ॲश्युअर्ड. ॲश्युअर्ड म्हणजे खात्री असणे. म्हणजे ह्याच एक्झाम्पल मध्ये आळंदीतल्या सप्लायर विषयी खात्री वाटणार नाही त्यांना. पुण्यातला मोठा जर सप्लायर आहे तर त्याच्याविषयी खात्री असू शकते. कशाची खात्री? अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. सप्लायचा अर्थ काय होतो? सप्लाय माहिती आहे? पुरवठा. पुरवठा. आणि गुड्सचा अर्थ कालही सांगितलं, आजही सांगितलं, गुड्स म्हणजे माल. म्हणजे हा माझी ऑर्डर पूर्ण करू शकतो का नाही करू शकतो, त्याच्याविषयी खात्री पाहिजे, तर कस्टमर त्याच्याकडून खरेदी करेल. कळालं? हे एक्झाम्पल जास्त प्रॉपर आहे. रतन टाटांना जर 1000 गाड्यांसाठी मटेरियलची ऑर्डर द्यायची आहे, तर रतन टाटा बघणार की हा व्यावसायिक मला तेवढं मटेरियल देऊ शकतो का नाही देऊ शकतो. त्याचं समजा तुम्ही जर कारची बॉडी बनवायची त्यांनी ऑर्डर दिली, 1000 कारची बॉडी बनवून द्या, ते बघणार त्याच लेवलचा माणूस बघणार, बरोबर आहे, जो करू शकतो काम. कस्टमरलाही फायदेशीर आहे. आता हे कशातून दिसणार तुमचा तो माणूस काम करू शकतो का नाही करू शकत? त्याची जेवढी फॅक्टरी आहे, त्याचा किती सेल आहे, किती माल विकतोय तो लोकांना, किती कस्टमर आहेत मार्केटमध्ये, त्याचं भांडवल किती लावलंय त्यांनी व्यवसायामध्ये, या सगळ्यामधूनच कळणार ना व्यवसाय करू शकतो का नाही करू शकतो. गव्हर्नमेंट, सरकारला काय फायदेशीर आहे बुक किपिंगचा? सरकारला काय उपयोग आहे बुक किपिंगचा बघा. गव्हर्नमेंट कॅन इझिली म्हणजे सहजरित्या, फाइंड आउट म्हणजे शोधणे, डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कर लावायचे आहेत तुम्हाला, टॅक्सेस, ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, वेगवेगळ्या लोकांकडून. सोर्सचा अर्थ होतो साधन किंवा स्त्रोत. सोर्सचा अर्थ होतो स्त्रोत. वेगवेगळ्या स्त्रोत म्हणजे वेगवेगळ्या लोकांकडून, आपल्या देशातल्या लोकांकडून वेगवेगळ्या किती टॅक्स घ्यायचा आहे हे गव्हर्नमेंट शोधून काढू शकतं. म्हणजे नॉर्मली तुम्हाला सांगतो, आता हे जास्त तुम्हाला माहिती नाही एवढ्या पुढच्या गोष्टी. कोणी जर बिझनेस बॅकग्राऊंड मधून असेल, तुम्हाला जर लक्षात येत असेल, तुमच्या घरचं कोण जर IT रिटर्न वगैरे भरत असेल किंवा GST वगैरे भरत असेल, तुम्हाला दरवेळेला काय करायला लागतं, सीएला महिन्याचा किती सेल झाला, किती परचेस झाला, ह्याचे सगळे डिटेल द्यायला लागतात. तुमच्या वर्षभराचे बँकेचे स्टेटमेंट द्यायला लागतात. म्हणजे जे काही व्यवसायाचे रेकॉर्ड आहे ते सगळं सीएला द्यायला लागतं. सीए त्याच्यावरून ठरवतो की याचा व्यवसाय किती झाला, याने टॅक्स किती भरायचा. म्हणजे अल्टिमेटली सीए ठरवतोय, म्हणजे सीए गव्हर्नमेंटला पेमेंट करायला होणार टॅक्स. व्यावसायिकाच्या वतीने सीए काम करणार आहे सगळं. आणि जर समजा गव्हर्नमेंटला डाऊट वाटला, तर
म्हणजे तुम्ही आता जर बघितलं असेल, बातम्या वगैरे बघता का नाही बघत? याच्यावरती ईडीने धाड मारली, याच्यावरती इन्कम टॅक्सने रेड केली, बरोबर आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला कुठून डाऊट येतो हा, किंवा गव्हर्नमेंटला माहिती कुठून मिळते? तुमचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत, म्हणजे तुम्हाला आता हे गोष्टी जास्त डिटेलमध्ये सांगता येत नाही, कारण तुम्हाला त्याचा आयडिया नाही. इन्कम टॅक्स रिटर्न काय आहे, जीएसटी काय, तुम्हाला जास्त माहिती नाहीये. पण तुम्ही जे काही नोंद ठेवता व्यवसायाची, त्याच्यावरतून गव्हर्नमेंटलाही शोधणं सोपं जाते की कुणाकडून किती टॅक्स घ्यायचा. समजलं? गव्हर्नमेंटला हे फायदेशीर कशासाठी की गव्हर्नमेंट ठरवू शकते की कुणाकडून किती टॅक्स घ्यायचा. लेंडरचा अर्थ होतो कर्जदार, कर्ज देणारे. कर्ज देणारे लेंडर्स म्हणजे कर्ज देणारे, म्हणजे उदाहरणार्थ बँक्स वगैरे, बँकेवाले. आता समजा तुम्ही बँकेचे मॅनेजर आहे, तुम्हाला आज मी बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्ट देणार आहे. तुम्ही बँक मॅनेजर आहे, मी बँकेमध्ये तुमच्याकडे फाईल घेऊन आलो, तुम्हाला सांगितलं की मला आता सध्या नॉर्मली चहाचा धंदा जास्त चालू आहे, बरोबर आहे. चहा अजून एक त्याच्यामध्ये मोटिवेशन असे की चहावाले पंतप्रधान झाले, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलं की आता काय करायचं नाही, चहाचं शॉप टाकायचे. तुम्ही गेले बँकेकडे, मला चहाचं दुकान टाकायचंय, मला 50 लाख रुपये कर्ज द्या. चहाचं दुकान टाकायचे 50 लाख रुपये. तो म्हणे 50 लाख का? आता मला सगळं सिस्टमॅटिक बनवायचं, फर्निचर वगैरे सगळं वॉश करायचे, एअर कंडिशन वगैरे लावायचे. बँकेत गेले 50 लाख रुपये मागताय चहाचा बिझनेस करण्यासाठी. बँक देईल का तुम्हाला 50 लाख रुपये? नाही देणार. बँक काय बघणार, तुमचा बिझनेस कसा आहे, तुमची कॅपॅसिटी आहे का नाही तेवढे पैसे. चहाच्या धंद्यामधून 50 लाख रुपये त्या लेवलला गेला तर ठीक आहे, पण जो सुरुवात करतोय नेमकी, त्याला 50 लाख रुपये कर्ज देईल का बँक? त्याच्याऐवजी दुसरा एक बिझनेसमन आहे, समजा कुठलं एक नॉर्मल, तुम्हाला समाजासारखं म्हणून सांगतो की कारचं शोरूम आहे माझं, कारचं शोरूम आहे. आता नॉर्मल ऑलरेडी बिझनेस चालू आहे माझा, ऑलरेडी बिझनेस प्रॉफिटमध्ये चालू आहे. मला आणखी एक ब्रँच उघडायची आहे दुसऱ्या ठिकाणी. मी बँकेकडे गेलो, माझा बिझनेस ऑलरेडी प्रॉफिटमध्ये चालू आहे, आधीचा जो शोरूम आहे तेही फुल प्रॉफिटमध्ये, पण मला नवीन ठिकाणी ब्रँच काढायची आहे. मी बँकेकडे गेलो आणि म्हणलं की मला 50 लाख रुपयांचं कर्ज द्या. बँक देईल का नाही देणार? बँक काय बघतीये, बँकेला कशावरून कळणार आहे की हा व्यावसायिक पैसे देऊ शकतो का नाही देऊ शकत? तर बँक तुमचे आर्थिक तुमच्याकडे जे काही नोंद आहे, म्हणजे नॉर्मली इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे बघतात बँकेवाले कर्ज देताना. इन्कम टॅक्स रिटर्न काय आहे तर गव्हर्नमेंटला सगळं पुरवायची माहिती, सेल किती झाला, खर्च किती झाला, त्यातून प्रॉफिट किती राहिला, त्या प्रॉफिटवरती टॅक्स किती भरला, हे सगळं गव्हर्नमेंटला माहिती देतो, त्याला म्हणतात इन्कम टॅक्स रिटर्न. बँकेवाले तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न मागतात, त्यातून कळतं बँकेला यांचं इन्कम किती आहे, यांच्याकडे ऍसेट्स काय काय आहेत, लायबिलिटी काय काय आहेत, ते बघून बँक ठरवते यांना कर्ज द्यायचं का नाही द्यायचं. म्हणजे कुणाला कर्ज द्यायचं आणि नाही द्यायचं हे ठरवण्यासाठी बँक त्याचे बुक्स ऑफ अकाउंट बघते, बरोबर आहे. ज्याचे बुक्स ऑफ अकाउंट चांगले आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्याला बँक कर्ज देणार, ज्याचे नाही आहे त्याला देणार नाही. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग. फायनान्शियलचा अर्थ तो ऑलरेडी सांगितलाय, आर्थिक, आणि स्टँडिंगचा अर्थ होतो स्थिती. म्हणजे बँकेचे कर्ज देणारे जे आहेत ते व्यवसायाची आर्थिक स्थिती बघू शकतात. ऑफ अन एंटरप्राइज म्हणजे मागाशी सांगितलं व्यवसायाची आर्थिक स्थिती बघणार कशासाठी? फॉर अ डिसिजन, निर्णय घेण्यासाठी. कशाचा डिसिजन? टू लेंड मनी ऑर नॉट. लेंडचा अर्थ होतो कर्ज देणे, कर्ज पुरवठा, कर्ज देणे. म्हणजे एखाद्याला कर्ज द्यायचं का नाही द्यायचं हे ठरवण्यासाठी बँक तुमचे नॉर्मली बुक्स ऑफ अकाउंट मागते, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे मागून घेते. म्हणजे कुणाला कर्ज द्यायचं नाही कर्ज द्यायचं हे ठरवण्यासाठी पण बँकेला तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटची गरज आहे. आलं लक्षात? बँकेला कसा फायदा आहे कर्ज देणाऱ्यांना? डेव्हलपमेंटचा अर्थ काय होतो? विकास, व्यवसायाचा विकास, बरोबर आहे का? आता आपलं जे मग अशी एक्झाम्पल घेतलं होतं तेच घेऊ, एकदा वाचू त्यांनी काय सांगितलं मग एक्झाम्पल घेऊ. बिझनेस एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय संस्था, एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय, कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ. बिझनेस अचीव म्हणजे अचीवचा अर्थ का? अचिव्हमेंट म्हणजे काय? यश मिळणे, किंवा इतर काय म्हणू शकतो, ग्रोथचा अर्थ का? ग्रोथ, वाढ. म्हणजे व्यवसायाची जी वाढ आहे ती वाढ करू शकतो व्यावसायिक विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगच्या मदतीने व्यवसायाची वाढ करू शकतो. अकाउंटिंगच्या मदतीने कसं काय व्यवसाय वाढवू शकतो? अकाउंटिंग म्हणजे बुक किपिंग समजा थोडक्यात. बुक किपिंगच्या मदतीने व्यवसाय कसा वाढणार तुमचा? सांगा एखादा एक्झाम्पल. आता बुक किपिंगचा अर्थ कळाला, व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद ठेवायची, त्याच्या आधारे आपला विकास कसा होऊ शकतो व्यावसायिकाचा? सांगा. व्यवसायाची नोंद ठेवायची, व्यवहारांची नोंद ठेवायची, आणि त्याच्यामधून व्यवसायाचा विकास कसा होईल? मला काहीतरी ट्राय करा, चुकलं तर चुकू द्या. हा बोल काय? तोटा कमी, नफा ज्यादा. एक्झाम्पल सांगतो एक तुम्हाला. जसं की आता व्यवसायाची ग्रोथ करायची म्हणजे काय करायची तुम्हाला? समजा तुम्हाला या वर्षी
5 लाख रुपयांचा प्रॉफिट झाला. 5 लाख रुपये प्रॉफिट झाला तुम्हाला, बरोबर आहे. तर तुम्ही बघितलं की ह्या वर्षी समजा मी फक्त म्हणजे माझा ओव्हरऑल बिझनेस आहे, मी फक्त आळंदी एरियामध्ये बिझनेस करतोय. आळंदी एरियामध्ये मी फक्त बिझनेस करतोय तर 5 लाख रुपयांचा प्रॉफिट आहे. मला जर व्यवसाय वाढवायचा असेल मी आणखी एरिया टार्गेट करणार, बरोबर आहे. आणखी एरियामध्ये बिझनेस वाढवणार. किंवा मागाशी जे एक्झाम्पल घेतलं होतं आपण ऑलरेडी आता समजा 4 माझे शोरूम आहेत कारचे 4 शोरूम आहेत. मला जर कळालं की माझ्या 4 शोरूम मध्ये मला प्रॉफिट मिळतोय तर मी काय करणार, 4चे वाढवणार, 4 मध्ये वाढवत जाणार मी शोरूम. तुम्हाला नंतर नंतर जसं जसं तुम्ही व्यवसाय करता तसं त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी कळतात की प्रॉफिट कमी झालं तर कशामुळे झाला. जसं मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं की एक गाडी बनवायला 8 लाख रुपयात गाडी तयार व्हायला पाहिजे, माझ्या कंपनीतच 9 लाख रुपये लागते मला एक गाडी बनवायला. म्हणजे इथं मला काय कळतंय, 1 लाख रुपये मी जास्त खर्च करतोय एका गाडी मागं. म्हणजे मला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर मी काय करणार, 1 लाख रुपयाचा माझा कुठेतरी वेस्टेज होतोय, मी त्याच्यावरती नियंत्रण आणणार. 1 लाख रुपयाचा जरी तुम्ही खर्च कमी केला एका गाडी मागं, तुम्ही जर 1000 गाड्या बनवत असाल तर तुमचा किती रुपये फायदा आहे, 1 लाख गुणिले 1000, बरोबर आहे. म्हणजे व्यवसाय जर वाढवायचा असेल, व्यवसायाची वृद्धी जर करायची, जर तुमच्या एका गाडी मागं जर 1 लाख रुपये वाचले, त्या पैशाचं तुम्ही काहीतरी नवीन इन्व्हेस्टमेंट करणार व्यवसायात, बरोबर आहे, गुंतवणूक करणार. म्हणजे तुम्हाला व्यवसायाचं जर वृद्धी करायचं असेल, व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला बुककीपिंगची मदत घेणं गरजेचं आहे. समजलं. बुककीपिंग कळतंय. बुककीपिंग काय आहे, नवीन टॉपिक आहे जरा, त्याच्यामुळे नवीन सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे जरा थोडंसं एक 5-6 दिवस जरा पहिला टॉपिक होईपर्यंत जरा थोडंसं लक्ष द्यायला वेळ लागेल थोडं. पण नॉर्मली कळतंय जे काय चाललंय. काय सांगा बरं, चला बुककीपिंग म्हणजे काय समजलं तुम्हाला मराठीमध्ये, जे समजलं तुमच्या शब्दात सांगा, बोला. एकत्र सांगितलं सगळ्यांनी तरी चालेल. बुककीपिंग म्हणजे काय, काय करायचं बुककीपिंग मध्ये, व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद ठेवायची. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स कशामध्ये नोंद ठेवायची, इन द बुक्स ऑफ अकाउंट, व्यवसायाचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये. आणि कुठल्या पद्धतीने ठेवायची, सिस्टमॅटिक वे, पद्धतशीरपणे, बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी एक सांगितलं होतं आपल्याला, बुक किपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स. बुक किपिंग म्हणजे काय, कला किंवा शास्त्र आहे. कशाची कला किंवा कशाचे शास्त्र आहे, काय काय करायचं त्याच्यामध्ये, रेकॉर्डिंग नोंद करण्याची, क्लासिफाईंग वर्गीकरण करण्याची, समरायझिंग म्हणजे त्याचा सारांश काढण्याची, हे सगळं कशाची कला आहे, आर्थिक व्यवहार रेकॉर्ड करण्याची, त्याचं वर्गीकरण करण्याची किंवा त्याची समरी करण्याची कला आहे बुक किपिंग आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं बुक किपिंग फायदेशीर महत्व काय काय बुक किपिंगचं. पहिलं महत्व होतं नोंद राहतीये. त्यांनी म्हणलं होतं इट इज नॉट पॉसिबल टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन्स. सगळे व्यवहार डोक्यात ठेवणं कोणाला शक्य नाहीये. त्यामुळे बुक किपिंग काय करतं, तुमचे परमनंट व्यवहार रेकॉर्ड करतं आणि सिस्टमॅटिकली पण करतं. कायमस्वरूपी नोंद राहते आणि पद्धतशीरपणे पण राहते. त्यानंतर बघितलं तर फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक माहिती, प्रॉफिट आहे का लॉस आहे, मालमत्ता किती व्यवसायाकडे, देणेदारी किती आहे व्यवसायामध्ये, मग स्टॉक किती रुपयाचा आहे, माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे, ही सगळी माहिती व्यवसायिकाला कुठल्याही प्रकारे मिळू शकते, कुठल्या क्षणी मिळू शकते, जर नोंद व्यवस्थित ठेवली असेल तर, बरोबर आहे. तो एक महत्व होतं. त्यानंतर बघितलं आपण डिसिजन मेकिंग, व्यवसाय वाढवायचा, 4 शोरूम आहेत त्याचे 8 करायचे का 4 मधले 2 बंद करायचे, हे निर्णय मी कशाच्या आधारे घेणार, प्रॉफिट झाला का लॉस झालाय, आणि प्रॉफिट झाला का लॉस झालाय कळण्यासाठी नोंद तर ठेवायला लागेल. त्यामुळे बुक किपिंगच्या आधारे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत होती. कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण, जे व्यवसायाचे जे कोण ऑफिसर्स आहेत, म्हणजे जे तुमचं संचालक मंडळ आहे, सीईओ आहे, सीएफओ आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चेअरमन वगैरे मॅनेजर, त्यांना जर व्यवसायावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यांना बुक किपिंग बघायला लागणार. जसं मी एक्झाम्पल सांगितलं होतं, कारसाठी 1 लाख रुपये एक्स्ट्रा खर्च येतोय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्या कंपनीमध्ये, तर हा 1 लाख रुपये एक्स्ट्रा खर्च झालाय कळणार कुठून, बुक किपिंग मधून कळणार. त्यानंतर होतं इव्हिडन्स म्हणजे पुरावा, जर एखाद्या केसमध्ये काही मतभेद झाले, वादविवाद झाला, एखाद्याला आपण मटेरियल दिलं तो पैसे द्यायला नाही म्हणतोय, तर कोर्टामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्याकडे पुरावा काय आहे, तुमचं जे काही रेकॉर्ड आहे, बुक किपिंगची तुम्ही काही नोंद ठेवली ती तुमच्याकडे रेकॉर्ड म्हणून, इव्हिडन्स पुरावा म्हणून तुम्हाला फायदेशीर आहे. टॅक्स लायबिलिटी, जो बिझनेसमॅन आहे त्याला गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स भरायला लागतात. तुम्हाला एक्झॅक्ट किती टॅक्स भरायचा आहे, किती रुपये सेल झालाय माझा, किती माल विकलाय मी, किती प्रॉफिट झालाय मला, त्याच्यावरती किती टॅक्स भरायचा आहे, हे सगळं जर शोधायचं असेल तर नोंद पाहिजे माझ्याकडे. म्हणून बुक किपिंगच्या आधारे तुम्ही ठरवू शकता की किती टॅक्स भरायचा आहे. त्यानंतर आपण आज एक पॉईंट बघितलं की युटिलिटी म्हणजे उपयोगिता. बुक किपिंगची उपयोगिता वेगवेगळ्या व्यक्तींना कशी, ओनरला, पहिलं ओनर म्हणजे मालक, मालकाला काय पाहिजे, प्रत्येक मालक काय बघणार, आता प्रॉफिट आहे का लॉस मध्ये चाललोय, व्यवसायामध्ये ऍसेट्स किती तयार झाले म्हणजे मालमत्ता किती आहेत, मी व्यवसाय केला, बिल्डिंग तयार केली, फर्निचर घेतलं, नवीन मशिनरी वाढवतोय म्हणजे माझ्या मालमत्ता वाढवतोय, त्याच्या साईड बाय साईड माझ्याकडे देणे किती आहेत, कुणाचे किती पैसे द्यायचे, बँकेचं लोन किती आहे, बरोबर आहे. ही सगळी माहिती मिळवण्यासाठी मला बुक किपिंगची गरज आहे. म्हणजे
बुक किपिंगची त्याला ती फायदा आहे. मॅनेजमेंटचा अर्थ काय सांगितलं होतं, व्यवस्थापन. कंपनी हँडल करणारे जे लोक आहेत त्यांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी किंवा व्यवसायावरती कंट्रोल ठेवण्यासाठी बुक किपिंग गरजेचं आहे, कारण त्याच्यातूनच माहिती मिळणार आहे. बरोबर आहे. इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार. भरपूर पैसे आहेत, एखाद्या व्यवसायात लावायचे का नाही लावायचे, एखाद्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे, कशावर ठरणार? तर मी त्याची आर्थिक स्थिती बघणार, व्यवसाय प्रॉफिट मध्ये का लॉस मध्ये आहे, ह्याच्याकडे मालमत्ता किती आहे, ह्याच्यावरती कर्ज किती आहे, हे सगळं बघणार आणि मग मी त्याला पैसे देणार. पण त्याचं प्रॉफिट आहे का लॉस आहे हे कशातून कळणार मला? त्याच्या बुक किपिंग मधून कळणार. कस्टमर, मी जर एखाद्याला ऑर्डर देतोय तर तो माझी ऑर्डर पूर्ण करू शकतो का नाही करू शकतो, तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे का, तेवढा तो स्ट्रॉंग आहे का, हे मी बघणार, मग त्याला ऑर्डर देणार कंपन्यांची मोठी. बरोबर आहे. गव्हर्नमेंट, सरकार, कुठल्या बिझनेसमॅन कडून किती टॅक्स घ्यायचा आहे हे सरकारला जर ठरवायचं असेल आणि त्यांनी भरलेला टॅक्स बरोबर भरलाय का नाही भरलाय हे जर गव्हर्नमेंटला चेक करायचं असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट तुमचे मागतात. बरोबर आहे. आता तुम्हाला नॉर्मली माहित नाही, इन्कम टॅक्सचे वगैरे नोटीस आल्यानंतर आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे ते सगळं नेऊन द्यायला लागतं डिपार्टमेंटला. तुम्ही जो टॅक्स भरलाय तो बरोबर भरलाय का नाही गव्हर्नमेंट क्रॉस चेक करतात. त्यासाठी आपण जे नोंद ठेवल्यात ते सगळे डिपार्टमेंटला जाऊन सबमिट करायला लागतं. म्हणून गव्हर्नमेंटला का फायदेशीर आहे, कोणाकडून किती टॅक्स घ्यायचा आहे गव्हर्नमेंट ठरवू शकतं. त्यानंतर म्हटलं लेंडर्स म्हणजे कर्ज देणारे. तुम्ही बँकेकडे गेले जसं सांगितलं मी चहाचा धंदा चालू करायचा 50 लाख रुपये मागताय बँकेला, बँक देणार नाही, कारण तुमची कॅपॅसिटी तेवढी नाहीये. त्याच्याऐवजी जर एखादा मोठा बिझनेसमॅन गेला, काही बिझनेसमॅन असे ज्यांच्या बँका मागे लागतात की आमच्याकडून कर्ज घ्या, कारण तो व्यवसाय तेवढा मोठा आहे, बँकेला खात्री घ्या माझे पैसे परत करू शकाल. बरोबर आहे. म्हणजे कोणाला कर्ज द्यायचं नाही द्यायचं हे ठरवण्यासाठी पण बँकेला बुक किपिंगची गरज आहे. तुमचं बुक किपिंग रेकॉर्ड बघणार बँक आणि मग ठरवणार तुम्हाला कर्ज द्यायचं का नाही द्यायचं. त्यानंतर बघितलं तर डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक वाढ करायची व्यवसायाची. आपला व्यवसाय लॉस मध्ये चाललाय का प्रॉफिट मध्ये चाललाय हे बघायला लागणार तुम्हाला. जर व्यवसायात प्रॉफिट आहे तर तुम्ही तो वाढवायचा बघणार, जर व्यवसाय लॉस मध्ये चाललाय तर कमी करायचं बघणार. म्हणजे व्यवसाय जर वाढवायचा असेल तरी तुम्हाला बुक किपिंग गरजेचं आहे. समजतंय? ठीक आहे.